हॅलो फ्रेंड्स, मी अर्चना पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते स्टिच विथ मी या माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज मी 32 साईज ब्लाऊजची बॅकनेकची डिझाईन तुमच्यासोबत शेअर करणार आहे। उंची आहे 13.5 इंच, शिलाई मार्जिन 1 इंच प्लस करून 14.5 वर मी शोल्डर घेतला आहे 7 इंच, गळा रुंदी 4 इंच। खाली पण लगेच मार्किंग करून घेऊ। आपण गळा घेऊया 3.5 इंच, त्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे लगेच। हा बोटनेकचा गळा आहे, त्यामुळे मी मुंडा घेते 6 इंच। छाती आहे 8 इंच, शिलाई मार्जिन 1.5 इंच प्लस करून 9.5 घेतलं। मुंड्याजवळ 1 इंच आत घेऊन अशा प्रकारे आकार द्यायचा आहे। आता आपण हे कट करून घेऊ। मेन फॅब्रिक सुद्धा मी याच मापाने कट करून घेतलेला आहे। आपण हे आता दोन्ही एकमेकांना जोडून घेऊ। आता मी हे व्यवस्थित जोडून साइडला शिल्लक असलेलं कापड पण कट करून घेतलेलं आहे। सरळ बाजूने याच्यावर सेंटरवर मार्किंग करायची आहे। वरच्या बाजूने पण मार्किंग करून घेते मी। आणि आता एक सेंटरवर सरळ रेष मारून घेते। आता मी एक कॅनव्हास पेपरचा तुकडा डबल फोल्ड करून घेतला आहे। मला गळ्याची उंची 6.5 इंच इतकी घ्यायची आहे, म्हणून खालच्या आणि वरच्या बाजूने मार्जिन ठेवून मी मार्किंग करते। गळ्याची रुंदी 3 इंच अशी घेते। ज्यांना पसरट गळा आवडतो त्यांनी थोडी जास्त घेतली तरी चालेल। आता मी गळ्याचा आकार देऊन घेते। या ठिकाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार वेगळा आकार सुद्धा देऊ शकता। बॅकग्राऊंड व्हाईट असल्यामुळे कदाचित तुम्हाला हे व्यवस्थित दिसत नसेल, पण मी ज्या वेळेला हे कापडावर ठेवेल त्यावेळेला तुम्हाला ते व्यवस्थित असं दिसेल। दिलेल्या आकारापासून 1.5 ते 2 इंचाच्या अंतरावर आपल्याला कट करून घ्यायचा आहे। दिलेला आकार सुद्धा कट करून घेते। आता कपड्यावर ठेवल्यानंतर हा आकार तुम्हाला खूप व्यवस्थित दिसेल। या ठिकाणी मी आता अस्तरचं कापड वापरलेलं आहे, हे आता जोडून घेऊ। हे जोडून झाल्यानंतर साइडने अर्धा इंच मार्जिन ठेवून कट करून घ्यायचं आणि ती पट्टी फोल्ड करून घ्यायची। या ठिकाणी गळ्याची उंची मी 6.5 इंच इतकी घेतलेली आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी किंवा जास्तही घेऊ शकता। आतला भाग पण कट करून घेते। आता मी एक कापडाचा तुकडा घेतलाय, सोबतच एक छोट्या कपड्याचा तुकडा घेऊन तो गोळा करून घेतला। त्याचा अशा प्रकारे गोल बनवून या कपड्यामध्ये त्याला असं गुंडाळायचं आहे। त्याला व्यवस्थित असं गोल बनवायचं। हे करत असताना हातातलं कापड सुटू द्यायचं नाहीये। असं व्यवस्थित झाल्यानंतर आपण ते दोऱ्याने बांधून घेऊ। मी आतमध्ये जो कापड वापरलेला आहे तो थोडा मऊच वापरलेला आहे, म्हणजे शिवताना आपल्याला ते सोपं जाईल। बरेच जण यामध्ये थर्माकोल सुद्धा वापरतात, पण मग त्या ब्लाऊजला इस्त्री करायला जमत नाही। मी पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते। मी आता 15 ते 20 अशा पोटली बनवून घेतल्या आहेत। आता ह्या आपल्याला कॅनव्हास पेपरला अशा प्रकारे लावायचे आहेत। हे लावत असताना गोल भाग जो आहे तो माझ्या डाव्या हाताने आहे आणि उरलेला भाग आतल्या बाजूने आहे। 1/2 इंचावर शिलाई मारत आपल्याला जोडत घ्यायचं आहे। ते 2-2 बोटाच्या अंतरावर मी ते अटॅच करते। लावत असताना ते खूप हळूहळू लावायचे। आता आपल्या सर्व पोटली लावून रेडी आहेत। ही डिझाईन मागच्या भागावर आता बरोबर सेंटरवर येईल अशी ठेवायची आहे। हे ठेवत असताना आपण टाचण्यांचा वापर करायचा आहे, त्यामुळे शिवताना हे अजिबात इकडे तिकडे हलत नाही। मी पहिले वरच्या बाजूने टाचणी लावून घेतली आणि त्यानंतर खालच्या बाजूने टाचणी लावून घेते। हे दोन्ही भाग सेंटरवर बरोबर आलेले आहेत। आता साइडने सुद्धा मी थोड्या टाचण्या लावून घेते, म्हणजे शिवताना आपल्याला एकदम सोपं जाईल। हे अशा पद्धतीने व्यवस्थित सेट करून घ्यायचं आणि त्यानंतर 1/2 इंचावर शिलाई मारायची। आपली शिलाई पोटलीजवळ आल्यानंतर ती व्यवस्थित त्याच्या जवळूनच घ्यायची। सर्वीकडे सारख्याच अंतरावर शिलाई मारायची आहे।
शिलाईच्या शेवटी मी कशा प्रकारे करते ते तुम्ही पाहू शकता। आता हे व्यवस्थित जोडल्या गेलेलं आहे। आपण एकदा पहिले चेक करून घेऊया की व्यवस्थित पोटली जवळूनच शिलाई गेलेली आहे की नाही। तुमचं जर कमी जास्त झालेलं असेल तर पुन्हा एकदा टीप मारून घेऊ शकता। याचा आतला भाग मी कट करून घेतलेला आहे। याला कात्रीने छोटे छोटे कट मारून घेऊ आपण, म्हणजे हे उलट केल्यानंतर छान फिनिशिंगमध्ये दिसेल आणि आपल्याला टीप मारताना पण काहीच अडचणी येणार नाहीत। हे उलट केल्यानंतर तुम्ही पाहू शकता हे किती व्यवस्थित असे लावल्या गेलेले आहेत। मागच्या बाजूनेही याला खूप छान अशी फिनिशिंग आलेली आहे, कुठेही धागेदोरे दिसत नाहीये। ही डिझाईन तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। मी अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ अपलोड करत असते। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबून ऑलवर सिलेक्ट करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल। थँक्यू।